नमस्कार, मी साक्षी अनसन येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। दिंडोरीत मतदान जनजागृती रॅली संपन्न। आगामी लोकसभा निवडणूक 2024 मध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी दिंडोरी नगरपंचायत, दिंडोरी पंचायत समिती व माध्यमिक शाळा कॉलेज यांच्या वतीने दिंडोरी शहरात वाजत गाजत मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली। यावेळी दिंडोरी 20 लोकसभा सहाय्यक निवडणूक अधिकारी आप्पासाहेब शिंदे, तहसीलदार मुकेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी नम्रता जगताप, नगरपंचायत मुख्य अधिकारी संदीप चौधरी, गटशिक्षण अधिकारी चंद्रकांत गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते। जनजागृती करण्यात आली। तसेच रॅलीचा समारोप दिंडोरी नगरपंचायत कार्यालयाजवळ करण्यात आला व त्यासोबत मतदान जनजागृतीसाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून मतदान कर, दिंडोरी कर पथनाट्य देखील सादर करण्यात आले। तसेच नगरपंचायत कार्यालयासमोर सेल्फी पॉइंट येथे मी मतदान करणारच अशा प्रकारची शपथ घेऊन दिंडोरी शहरातील प्रत्येक व्यक्तीला संदेश देण्याकरता सेल्फी घेत जनजागृती करण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार कथार यांनी तर आभार पर्यवेक्षक रावसाहेब उशीर यांनी मानले। वरती लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रबोधनास बळी न पडता मतदान करू। येस मराठीसाठी अशोक निकम, दिंडोरी। वडनेर भैरव येथे जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेज व वरिष्ठ महाविद्यालय आणि अभिनव बाल विकास मंदिर यांच्या मार्फत वडनेर भैरव गावामध्ये मतदान जनजागृती निमित्त भव्य रॅली काढण्यात आली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला जनता विद्यालय वडनेर भैरव यांच्या प्रांगणात सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मतदान जनजागृती निमित्त सामूहिक प्रतिज्ञा देण्यात आली। मतदान जनजागृतीची माहिती जनता विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री सोनवणे सर यांनी विद्यार्थ्यांना दिली। विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना, आपल्या नातेवाईकांना मतदानाविषयीची माहिती देऊन मतदान करणे हे आपले हक्क असून संविधानाने दिलेला निपक्षपातीपणे बजावावा असे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले। या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्रीमती सर, उपप्राचार्य श्रीमती भांबरे मॅडम, पर्यवेक्षक श्री हरिभाऊ कुंभाडे सर, अभिनव बाल विकास मंदिरचे मुख्याध्यापक श्री संग्राम निखाडे, वडनेर भैरव बीटचे केंद्र प्रमुख निकम साहेब, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक सोनवणे सर, किरण जाधव सर आदी मान्यवर उपस्थित होते। आदी मान्यवर तसेच सर्व शाखेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। विद्यालयाचा गीतमंच व संगीत शिक्षक श्री लोखंडे सर यांनी स्वनिर्मिती मतदान जनजागृती गीताचे गायन केले। त्यानंतर जनता विद्यालय वडनेर भैरव, उच्च माध्यमिक विद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, अभिनव बाल विकास मंदिर या सर्व शाखेतील विद्यार्थ्यांनी सामूहिक रॅली वडनेर भैरव गावामध्ये करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या हातात मतदान जनजागृतीचे बॅनर होते। आपल्या घोषणांनी गावामध्ये मतदानाविषयी जनजागृती निर्माण करण्यात आली। विद्यालयात मतदान जनजागृती निमित्त निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यासारखे विविध उपक्रम ही राबवण्यात आले। विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।
निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करण्यासाठी सर्वांना प्रवृत्त करू. जय हिंद. दोन तीन चार. एक दोन तीन चार. एक दोन तीन चार. एक दोन तीन चार. एक दोन तीन चार. Vote for. Vote for. Vote for. एक दोन तीन चार. लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करण्यासाठी पालकांना प्रवृत्त करू. जय हिंद. करत असते का
भाऊसाहेब लोखंडे, वडनेर भैरव. दिंडोरीत मतदान जनजागृती रॅली संपन्न. आगामी लोकसभा निवडणूक 2024 मध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी दिंडोरी नगरपंचायत, दिंडोरी पंचायत समिती व माध्यमिक शाळा कॉलेज यांच्या वतीने दिंडोरी शहरात वाजत गाजत मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी दिंडोरी 20 लोकसभा सहाय्यक निवडणूक अधिकारी आप्पासाहेब शिंदे, तहसीलदार मुकेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी नम्रता जगताप, नगरपंचायत मुख्य अधिकारी संदीप चौधरी, गटशिक्षण अधिकारी चंद्रकांत गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते. जनजागृती करण्यात आली. तसेच रॅलीचा समारोप दिंडोरी नगरपंचायत कार्यालयाजवळ करण्यात आला व त्यासोबत मतदान जनजागृतीसाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून मतदान कर दिंडोरी कर पथनाट्य देखील सादर करण्यात आले. तसेच नगरपंचायत कार्यालयासमोर सेल्फी पॉइंट येथे मी मतदान करणारच अशा प्रकारची शपथ घेऊन दिंडोरी शहरातील प्रत्येक व्यक्तीला संदेश देण्याकरता सेल्फी घेत जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार कथार यांनी तर आभार पर्यवेक्षक रावसाहेब उशीर यांनी मानले. वरती लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रबोधनास बळी न पडता मतदान करू. येस मॅडसाठी अशोक निकम, दिंडोरी. नमस्कार. आज आपण चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालय येथे आलेलो आहोत. इथे अनेक नागरिक आलेले आहेत. त्यांचं आरोग्यदायी सेवा असतील किंवा समस्या असतील त्यासाठी उपभोग घेण्यासाठी म्हणजे साधारणतः वैद्यकीय सुविधा असतील या रुग्णालयाच्या त्या उपभोग घेण्यासाठी रुग्ण असतील, नागरिक असतील येथे आलेले आहे. आपण त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत आणि साधारणतः येथील संपूर्ण परिस्थिती आपण आता जाणून घेणार आहोत की कितपत सुविधा आहे, कितपत यंत्रसामग्री आहे आणि त्याचा नागरिकांना, रुग्णांना किती लाभ होतोय. मागे नागरिक आहे काही आपल्या, त्यांची आपण समस्या जाणून घेऊयात. ते साधारणतः या दवाखान्यात कशासाठी आलेले आहेत, त्यांना कुठपत सुविधा मिळालेल्या आहेत आणि नेमकी त्यांच्या समस्या काय. इथे काका नमस्कार, काय आपलं? विवेक मोरे. कुठून आलात आपण? आम्ही चांदोड मध्येच राहतो, शेतामध्ये राहतो, चांदोड ग्रामीण मनमाड रोडला राहतो. साधारणतः काय समस्या होती, वैद्यकीय सुविधा व्यवस्था कशासाठी तुम्ही इथे रुग्णालयात आले? आम्ही वैद्यकीय सुविधेसाठी इथे आलो होतो. मी माझ्या 7 महिन्यापूर्वी माझी मुलगी इथे गेली होती आणि आम्ही माहिती अधिकारामध्ये काही कागदपत्र त्यांना अर्ज फाटे केले ते त्याच्यासाठी आलो होतो, पण कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद आम्हाला देत नाहीये आणि आरोग्य व्यवस्था ढासळा असल्या कारणाने माझी मुलगी 7 महिन्यापूर्वी तिला प्राण गमावा लागला. त्याचा आम्ही पाठपुरावा करतोय, पण त्याला कुठल्याही प्रकारचं कोणी बी आम्हाला सहकार्य करत नाहीये. साधारणतः तुमच्या मुलीला काय झालं होतं किंवा कुठला? माझ्या मुलीला सर्पदंश झाला होता आणि इथून हाकेच्या अंतरावरती आम्ही राहतो. 10 मिनिटात मी दवाखान्यात मुलीला आणलं. आम्ही प्रथम उपचार केला, तिचा हात बांधला, तिला इथं दवाखान्यात ताबडतोब आणलं. 5-10 मिनिटात आम्ही तिला ऍडमिट केलं. डॉक्टरांनी तिचा
सांगितलं का म्हणजे तिला साधं म्हणजे सर्प हा दंश हा विषारी नाही म्हणजे बिनविषारी आहे. हात सोडल्यानंतर मुलगी त्यांच्या समोर 1-2 मिनिटांमध्ये मुलीने प्राण गमावला. आम्ही सांगत होतो की कोबराचे तुम्ही कोबऱ्याचं इंजेक्शन मार, त्यांच्या कोबऱ्यावरती कुठलीही लस नव्हती उपलब्ध. त्याच्यानंतर व्हेंटिलेटर होतं इथं. कोरोना काळामध्ये कोविडच्या याच्यामध्ये PM फंडातून 12 व्हेंटिलेटर आलेले होते. माझा लहान बंधू पण डॉक्टर आहे, खाजगी रुग्णालय चालवतो. त्यांनी 1 महिना इथं प्रॅक्टिस केली, तेव्हा PM फंडातून इथं 12 व्हेंटिलेटर आले होते. त्या दिवशी एक पण व्हेंटिलेटर इथं नव्हतं, सर्व बाहेर काढून दिलेले होते यांनी. आणि मुलीचा जेव्हा प्राण गेला तेव्हा म्हणतात तुम्ही बाहेर हलवा. बाहेर घेऊन गेल्यानंतर त्या ॲम्ब्युलन्समध्ये जी सुविधा पाहिजे ती पण नव्हती. आणि ह्या तालुक्याचा खासदार डॉक्टर, या लोकसभेचा खासदार डॉक्टर आहे आणि आरोग्य राज्यमंत्री पण डॉक्टर आहे, आमदार डॉक्टर आहे, जिल्हा परिषद डॉक्टर आहे, पंचायत समिती सभापती डॉक्टर आहे. हे डॉक्टर असून बी यांच्या पदव्या कशाला, फक्त नावाला आहे का? इथं कुठल्याच प्रकारचं सुख सुविधा नाही भेटत, नागरिकांना सुख सुविधा भेटत नाहीये. आणि आम्ही जर अर्ज फाटे केले तर माझ्या मुलीच्या बाबतीमध्ये काही राजकीय मंडळीने इथं माहिती अधिकारामध्ये अर्ज टाकलेले होते. त्यांची चौकशी करण्यासाठी आलो तर ज्या डॉक्टरांना अर्ज दिले ते डॉक्टर 4-4 दिवस अगोदरच्या सह्या करून निघून जातात. तरी ती बातमी भागल्यानंतर बी कोणी बी त्यांच्यावरती ती विचारणा केली, त्या डॉक्टरांना सुद्धा विचारणा केली, तुम्ही 4 दिवस अगोदर सह्या कशा करून जाता? कुठल्याही प्रकारचं त्यांना मेमो नाही, काहीच केलेलं नाहीये. शिकाऊ डॉक्टर भरती करून ठेवतात. आणि ज्या माझ्या मुलीवर जे उपचार करायचा होता तिथं आज स्पेशालिस्ट डॉक्टर पाहिजे होता. हस्तीरोग तज्ञ डॉक्टरांनी उपचार केला आणि हात बांधलेला असताना त्यांनी सांगितलं म्हणे हात सोडा. आमच्या समोर आमची मुलगी गेलेली आहे, आज आम्हाला काय करावं असं झालेलं नाही. एकुलती एक मुलगी होती माझी. आणि ज्या अँब्युलन्स मध्ये आपल्याला इथून बाहेर त्यांनी पाठवलं तिच्यात सुद्धा व्हेंटिलेटरची सोय नाही, ऑक्सिजनची सुविधा नव्हती. साधारणतः एक हताश पालक ज्यांनी 7 महिन्यापूर्वी त्यांची मुलगी गमावलेली आहे आणि त्यांनी संपूर्ण भावना व्यक्त केलेल्या होत्या की यंत्रसामग्री नव्हती, व्हेंटिलेटर नव्हतं किंवा कुठली प्रकारची साधं लसीकरण केलं गेलं नव्हतं. त्यांच्या मुलीला सर्पदंश झाला होता, त्याच्यानंतर लस हवी होती पण तीही इथल्या दवाखान्यातून दिली गेली नाहीये. त्यामुळे त्यांच्या मुलीचा कागदपत्र दाखवले पण तरी पण त्यांच्या मुलीला प्राण गमावा लागला, अशी एक त्यांनी एक खंत व्यक्त केली आहे. अजून एक नागरिक आहे, त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. नमस्कार, कुठून आलात? माझं नाव सुरेश गोविंद बागुल आणि मी शिंदे गटाचा शेड संघटक आहे. शिंदे गटाचा शेड संघटक आहे. आणि मला असं म्हणायचं आहे का चांदवडमध्ये आता एवढं नाशिक जिल्हा उपरुग्णालय म्हणजे म्हटल्यानंतर सगळ्यात मोठं सिव्हिल हॉस्पिटल आहे आपलं. इथं 4 तालुक्यांचं आणि इथं कुठल्या प्रकारची सुविधा नाही, ना पाण्याची पेशंटला सुविधा आहे, ना कुठल्या प्रकारची. जर कधी काही एखादं इमिजिएटली जर अर्जंट कधी आलं तर इथून जास्तीत जास्त नाशिकला आणि मालेगावला जास्त हे फार करून देतात, पिंपळगाव, नाशिक असे. आणि इथं शिकाऊ डॉक्टर आहे, डॉक्टर तर इथं नाहीच आहे, सिनियर डॉक्टर आहे फक्त नावासाठी. परंतु इथं या दवाखान्यावर कुठल्याही प्रकारचं म्हणजे हेच नाही. आणि आमदार राहुल दादा आयरे त्यांनी सुद्धा इथं लक्ष घातलं पाहिजे होतं, पण ते सुद्धा लक्ष घालत नाही. भारतीताई पवार आहे, खासदार आहे, आता ते येतील, आता इलेक्शन आलं म्हणजे जवळ येतील, हात जोडतील, आता सांगतील लक्ष राहू द्या तुमच्या अडचणी काय. पण तो आत्ता मागच्या वेळेची गोष्ट आहे. आता समजा प्रत्येक बाई जो आहे तर एखादी बाई आहे डिलिव्हरीला येते, गरीब लोक आहे, पोट भरण्यासाठी आहे त्या. आता जे पोट भरण्यासाठी आहे ती बाई गेटपाशी डिलिव्हरीसाठी थांबून गेली होती. पाचपारधी बाई होती, तिच्याकडे तिला विचारलं आधार कार्ड आहे का तुझ्याकडे, मतदान कार्ड आहे का. आता त्यांनी ते बाहेरगावचे लोक, आता ते लोक उतार करू पोट भरण्यासाठी. म्हणजे तुम्ही आधार कार्ड ज्याच्याकडे राहील त्याची डिलिव्हरी होईल, मग त्या बाईने रस्त्यावर डिलिव्हरी व्हायचं का. मोदी साहेब तो म्हणते हर माँ बहन को बोले कुछ ऐसे जरूरत नहीं पड़ी, सबकी सुरक्षा होगी. कोणती सुरक्षा होती? सुरक्षा नाही होती. आज मी दाखवून देतो जमक्ष का या दवाखान्यामध्ये हे सगळं म्हणजे जसं काय झालेलं आहे का इथं जो आहे तर. आणि काय काय ठिकाणी आता समजा माझ्यासारखा आला म्हणून माझ्यासारख्याने एक फोन केला, मग कोणाला तरी एखाद्या अधिकारीला फोन करेल, मी एखाद्या नगरसेवकाला फोन करेल, याला फोन करेल, तेव्हा तिथं काम होतं. बाकीच्या गरीबांनी काय करायचं, त्यांचे जर ओळखी नसल्या म्हणजे उद्या आम्ही आमदार खासदार त्यांना फोन करायचे का बा तुम्ही आम्हाला मतदान दिलं तुम्ही त्यांनी सुद्धा इथं वेळेस लक्ष घालायला पाहिजे. आणि इथं आज मी पाण्याची सोय नाही. इथून आज 1 किलोमीटर आहे ते तिथं विहीर आहे आणि त्या पाईपाचं पाणी येतंय बरं का, पाईपाचं पाणी येतं आणि ते पाणी प्यायला लागतं. इथं फिल्टर नाही, काय नाही, कुठल्याच प्रकारचं काही नाही, ते पाणी इथं पिले जातं. आणि तुम्ही वरती जाऊन बघा इतकी घाण सुविधा आहे का जिथं बस कधी कुठल्या प्रकारचं. इथं काळजीपूर्वक मला तर म्हणणं आहे ना, कारण काय झालेलं माहितीये का, फक्त ते आश्वासन देऊन जात्या आमदार खासदारांचे आश्वासन आहे, दुसऱ्या कुठल्या प्रकारचं काही नाही. सरकारी कुठल्याही नियंत्रणावर त्यांचं दबाव नाही. त्यांना फक्त ते काय करता माहिती काय, म्हणजे त्यांनी स्वतः यायला बघायला पाहिजे
आमदारांनी यायला पाहिजे, तिथं बघायला पाहिजे काय आहे दवाखान्याची परिस्थिती, कशी परिस्थिती आहे. भारतीताई आहे ना, त्यांनी सुद्धा आहे आता, त्यांनी सुद्धा येऊन पाहायला पाहिजे. मला तर नाही वाटलं का भारतीताई कधी सरकारी दवाखान्यात उद्घाटनापुरते येतात. ते फक्त ते उद्घाटनापुरते रेबिन कापायपुरते येते म्हणून. आता असं आहे, पण आता आहे. आणि मोदी साहेब जो आहे ते मोदी साहेब सांगतात त्यांची गोष्ट एकदम खरी आहे, परंतु ते मोदी साहेबांची जो शब्द आहे ते वापर कुठलेच ठेवत नाही. आणि मला तर एवढं सांगायचंय काय, आमदार खासदारांनी याच्यावर लक्ष द्यावं. नक्की साधारणतः लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं पाहिजे आणि सर्वांना सामान्य नागरिकांनाही सुखसुविधा मिळायला पाहिजे, संपूर्ण यंत्रणा मिळाली पाहिजे. कुठल्याही वरिष्ठ पातळीवरच्या व्यक्तीला जी सुविधा मिळते किंवा त्यांना असा भेदभाव न करता सर्वसामान्यांना इथे सुविधा मिळाली पाहिजे, असं एक माफक अपेक्षा आहे. यापूर्वी ज्यांनी आपलं मत व्यक्त केलं होतं त्यांना आपण प्रश्न विचारूया की तुमच्या मुलीचं जे दगावली तेव्हा इथल्या यंत्रणेने काही विचारपूस केली होती का किंवा त्यासाठी काही केलंय का? आम्ही त्यांनी विचारपूस कुठली म्हणजे मी मुलीला ऍडमिट केल्यानंतर त्यांना मुलीने सांगितलं, मुलगी बोलत होती, आम्ही पण बोलत होतो, तिने सांगत होतो का ती पण सांगायची काळा नाग होता, आम्ही सांगायचो कोबरा होता, आम्ही प्रत्यक्ष बघितला होता. पण त्यांनी कुठल्याही प्रकारचा आम्हाला ते म्हणे नाहीये, विषारी सर्प नाहीये हा, कारण ती बोलती बा, ती जागेवर जायला पाहिजे तर विषारी सर्प असेल तर. पण आम्ही सांगत होतो तिचा आम्ही प्रथम उपचार केलेला आहे. त्यांचं हे लक्षात आलं नाही की प्रथम उपचार केलेला, हात बांधलेला, मग आपण हात सोडायला नको, आणि त्यांनी हात सोडून दिला. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आले होते का? पीएम रिपोर्ट आलाय, त्याच्यामध्ये पण म्हणजे विषबाधा झाली होती, तिला स्वर्गदंशानच गेली बा. परंतु मला मुलीच्या मृत्यूचा दाखला सुद्धा इथं देण्यासाठी मला 2 महिने त्यांनी वेटिंगला ठेवलं, तेव्हा तो दाखला भेटला. मृत्यूचा दाखला सुद्धा लवकर देत नव्हते ते. तुम्ही काही त्यांनी सांगितलं मृत्यूचा दाखला हा तुम्हाला इथं भेटू शकत नाही, अँब्युलन्स मध्ये नेलेले मुलगा, आणि ती खडकजाम आणि शिरोड्याच्या मध्ये गेलेली, तिची एक्सपायर झालेली, ती अँब्युलन्स वाले का मृत्यूचा दाखला मग असं झालेलं का आतापर्यंत भारताच्या इतिहासात आहे का कुठं अँब्युलन्स मध्ये पेशंट गेला आणि त्यांच्याकडे आपण मृत्यूचा दाखला मागू शकतो? इथून अशा सरकारी कर्मचाऱ्यांनी, इथल्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला उत्तर दिली की तुम्ही तिथं मागा. त्याच्यावरून आम्हाला खूप संघर्ष करावा लागला, मुलीच्या मृत्यू सर्टिफिकेट साठी सुद्धा खूप संघर्ष करावा लागला. यासाठी काही तुम्ही तक्रार किंवा कारवाई केलंय का? तक्रार आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार केली होती, पण पोलिसांनी सांगितलं का आम्ही जे आमचे हे चालू आहे, चौकशी चालू आहे, आम्ही ती चौकशी करतोय, अजून त्यांचा चौकशी अहवाल आलेला नाहीये. आणि आम्ही आता पुढील कारवाईसाठी मी कोर्टात जाणार. मी इथं एकाही कर्मचारी, माझ्या मुलीच्या मारेकऱ्यांना मी एकही कर्मचाऱ्याला असं जाऊ देणार नाही, मी वाऱ्यावरती सोडणार. माझ्या मुलीचा मृत्यूचा मी बदलाच घेणार. माझ्या मुलीच्या म्हणजे मुलगी गेली, आज माझ्या आणि आई वडिलांना किंवा माझ्या भावांना, आमच्या घराला जे दुःख झालेले ते कोणाला दुःख झालेलं नाहीये. साधारणतः मुलगी गेल्याचं दुःख आणि कुठलीही इथे सुविधा न मिळता त्यामुळेच मृत्यू झालेला याची त्यांनी एक खंत आणि थोडंसं एक आक्रोश आपल्याला व्यक्त केलेला आहे. इथे मागे एक महिला आहे, त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. नमस्कार, कुठून आलात आपण? जोपूरवरून. काय नाव आपलं? सोनाली सुनील जाधव. कशासाठी आलं, म्हणजे काय काम होतं तुमच्या? फाईल दिसते. आम्ही ना चिठ्ठी घ्यायला आलो होतो, कसली चिठ्ठी? सोनोग्राफी करण्यासाठी. सोनोग्राफी केली आहे तुम्ही? सुविधा आहेत का, यंत्रणा आहेत? सुविधा काही नाही दिसत इथे. किती वेळ लागला साधारणतः सोनोग्राफीला? सोनोग्राफी इथे नाही केली, चिठ्ठी घेतली फक्त इथं. चिठ्ठी घेतली? हा, चिठ्ठीसाठी सुद्धा अर्धा 1 तास थांबवला मला. अर्धा 1 तास थांबवलं? चिठ्ठी कशाची आहे? सोनोग्राफीसाठी. तिकडे सोनोग्राफी करायची ना, चिठ्ठी घ्यायची होती. चिठ्ठी नसती तर तुम्हाला तिथे सोनोग्राफी झाली असती तुमची? नसती झाली. मग चिठ्ठी घेण्यासाठी इकडे जावं लागतं. अर्धा तास थांबलाय? हो. तर साधारणतः जर ती पावती नसती तर कदाचित माझी सोनोग्राफी झाली नसती, असं इथल्या एका गरोदर महिलेने आपलं मत व्यक्त केलेलं आहे. 7 एप्रिल 2024 आज दिंडोरी बस स्थानक जवळ स्विफ्ट गाडीने अचानक पेट घेतला. आज 7 एप्रिल 2024 रोजी 3:30 ते 3:45 वाजेच्या सुमारास अचानक गाडी पेटल्याची माहिती दिंडोरी नगरपंचायतीचे नगरसेवक रणजित देशमुख यांना मिळाल्यानंतर त्यांनी अग्निशामक दलाच्या सुपरवायझर यांना सदर घटना सांगितली. त्यानंतर अग्निशामक बंब हा घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी स्विफ्ट कार विझवण्याचा प्रयत्न केला. सदर गाडी ही तळेगाव दिंडोरी येथील असल्याची प्राथमिक माहिती आता प्राप्त होत आहे. साठी आता अग्निशामक बंबाचे सुपरवायझर दीपक सोलंकी. दीपक भाऊ, तुम्हाला ही घटना समजली कशी, या सविस्तर सांगा. हा सर, मला सचिन दादा देशमुख, आमचे नगरसेवक, आणि रणजित भाऊ देशमुख यांचा फोन आला. आमचं बंब तयारच होतं. आम्ही तिकडनं गाडी घेऊन निघालो अग्निशामक.
आग विझवलेली आहे. गाडी पूर्ण लॉस झालेली आहे. काही जीवितहानी झालेली नाही. आमचे कर्मचारी कमलाकर विठ्ठल गांगुर्डे, संतोष सुरेश पगारे, नरेंद्र पगारे आणि मी स्वतः हजर होतो सर. हा नाही, पण आग विझवताना तुम्हाला त्या ठिकाणी अडथळा वगैरे काही तयार झाला का? आणि घटना नेमकी कोणत्या ठिकाणी आग घडली? खूप रुद्र अवतारची आग होती सर. आग खूप मोठी होती. पब्लिक पण खूप होती सर. तिकडे गर्दी होती. पण आग आम्ही व्यवस्थित विझवली सर. आणि आम्ही गाडी घेऊन घटना कुठे घडली? बस स्टँडवर घडली सर, दिंडोरी बस स्टॉपवर. त्या ठिकाणी प्रवासी वर्ग होते हो का? भरपूर होते सर. खूप गर्दी होती सर. गाडी कुठली असावी अंदाजे? स्विफ्ट गाडी होती सर. टोटल लॉस झालेली गाडी. गाडी कोणत्या गावाची होती? ती इंदोरे गावाची होती सर. इंदोरे गावाची. त्यामध्ये कोणी मालक वगैरे किंवा कोणी होतं का नव्हतं? नाही कोणीच नव्हतं सर. काही जीवितहानी झालेली नाही. एकंदरीत कशामुळे आग लागली असावी? सर ती गाडी उभी होती. काय आता काचा वगैरे पॅक होत्या. तर काही स्पष्ट झालेलं नाही आगीचं कारण सर. उष्णतेमुळे तर झाली नसावी ना? हो नाही सर. एकदा ते लाखोपर पाट्यावर नाही का ते फर्निचरला नगरपंचायत आपली नाही हे हो हिचा पहिला टाईम दुसरा टाईम आहे फार झालं ते. एकदा ते लाखोपर पाट्यावर नाही का ते फर्निचरला नगरपंचायत आपली नाही हे हो हिचा पहिला टाईम दुसरा टाईम आहे फार झालं ते. चांदवडमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 43 लाखांचा अवैध साठा जप्त. आगामी लोकसभा 2024च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागावरून गुटखा व दारू अवैधरित्या होणारी तस्करी रोखण्यासाठी स्थानिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने यांच्या आदेशानुसार तीव्र स्वरूपात कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चांदवड येथील सोग्रस येथे मुंबई आग्रा महामार्गावर नाशिक ते धुळे बाजूकडून जाणाऱ्या एका ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मद्याची तस्करी होत असल्याची बातमी मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी प्राच्या 2024 रोजी मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड तालुक्यातील सोग्रस फाटा परिसर सापळा रचून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित तसेच गोवा राज्य निर्मिती व केवळ गोवा राज्यात विक्रीकरता असलेल्या 43,800,000 रुपये किमतीचा मुद्देमाल व टाटा कंपनीचा ट्रक 18,06,000 रुपये किमतीचा असा एकूण 6,18,600 रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपींच्या ताब्यातून जप्त केला. यातील आरोपी मनसिक कैलास बजाज यांनी गोवा राज्यातून मद्यसाठा बिल्ल बनवता ट्रकमध्ये अमोनिया क्लोराईड टाईप पावडर मध्ये असल्याचे भासून त्याचे बनावट बिल पावत्या तयार करून त्या खऱ्या असल्याचे भासून अवैधरित्या विदेशी मद्य विक्रीचे उद्देशाने स्वतःच्या कब्जातील ट्रकमध्ये वाहतूक करताना मिळून आला आहे. त्यामुळे वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून सदर आरोपी न्यायालयात हजर केले असता त्याला 6 दिवसांची कस्टडी मिळाली आहे. सदर पुण्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे त्यांच्या पथकातील सोपनीय गणेश शिंदे व अंमलदार करीत आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने व अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे, सपोनी गणेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे, पोलीस हवालदार नवनाथ सानप, संदीप नागपुरे, मेघराज जाधव, प्रवीण गांगुर्डे, पोलीस नाईक हेमंत गिलविले, विनोद टिळे, विश्वनाथ काकड, प्रदीप बहिरम, कुणाल मोरे, नवनाथ वाघमोड यांनी सदरची कारवाई केली आहे. येस मराठीसाठी धनंजय पाटील, चांदवड. तुकोबांची गाथा ही सकारात्मकतेची किल्ली. हरिभक्त पारायण चेतन महाराज देगुलकर यांचे प्रतिपादन.
आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलक या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे केले निरूपण. धुसर आणि विषारी असलेल्या वातावरणात कल्याण साधायचे असेल तर तुकोबांची गाथा उपयोगी पडेल. तिच्या पायाशी आत्मतत्व आहे, शिवाय भावना, प्राण, सौभाग्य, अस्मिता देखील भरभरून आहे. वर्तमान सर्व क्षेत्रात निराशा असून फक्त तुकोबांच्या अभंगातून आशेचा किरण झळकत असल्याने त्या रचनेचा आधार घेऊन जीवन सार्थकी लावता येईल. तुकोबांची गाथा ही सकारात्मक किल्ली असल्याने ती तारकच आहे, असा उपदेश हरिभक्त पारायण चैतन्य महाराज देगुलकर यांनी केला. भरवस तालुका निफाड येथे संत तुकाराम महाराजांच्या 375व्या वैकुंठगमन सोहळ्याच्या 5व्या दिवशी कीर्तन पुष्प गुंफताना त्यांनी परमार्थ आणि संसार यांच्यातला समन्वय साधत मार्गदर्शन केले. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलक या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे निरूपण करताना त्यांनी दैनंदिन जीवनातील दाखले व उदाहरणे दिली. ज्या वस्तूची निर्मितीच झाली नाही त्याबद्दल सुखाची अपेक्षा करणे दुःख पदरात पाडणे असल्याचे सांगताना दुःखाचे मूळ नेमके काय आहे ते उपस्थितांना प्रपंचिकांचे उदाहरण देत समजावले. दुःख आणि वर्तमान यांची सांगड घातली तर निराशा टाळता येते हे देखील पटवून दिले. प्रारब्धाने परमार्थ होत नाही, त्यासाठी प्रयत्नांची जोड द्यावी लागते. या प्रयत्नांच्या अधिष्ठानाशी श्रद्धा असल्यास तरच परमात्मा भेटेल हे सांगताना महाभारतातील विविध प्रसंग त्यांनी सादर केली. माणसाच्या सतत असणाऱ्या तक्रारीवर देखील हरिभक्त पारायण चैतन्य महाराज देगुलकर यांनी प्रहार केला. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले की तुकोबांची गाथा ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर आहे. गाथेची संगती असताना मानवाचे रडगाणे अशोभनीय आहे. गाथा ही श्रीमंती आहे, त्यापेक्षा व्यापक काही नाही. त्यामुळे गाथेचा संघ धरून प्रपंच पूर्ण करावा. वैकुंठगमन सोहळ्याच्या 5व्या दिवशी हरिभक्त पारायण चैतन्य महाराज देगुलकर कीर्तन पुष्प गुंफणार असल्याने कीर्तन श्रवण करणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. 40,000 क्षमतेचा मुख्य मंडपात देखील गर्दी सामावली नसल्याने दूरवर उभे राहून भाविकांनी कीर्तन श्रवण केले. त्यामुळे नाशिक संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक देखील काही काळ विस्कळीत झाली होती. संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी जवळपास 1 किलोमीटरपर्यंत दर्शन रांग लागल्या होत्या. दिवसागणित गर्दीचे प्रमाण वाढत आहे, त्यात महिला भाविकांची उपस्थिती जास्त प्रमाणात दिसून आली. महाप्रसादाचे अतिशय उत्तम पद्धतीने नियोजन केल्यामुळे प्रत्येक भाविक आनंदाने महाप्रसादाचा आस्वाद घेतात. पहाटे 4 वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होते. त्यात अनुक्रमे काकडा भजन, श्री तुकोबराय पादुका अभिषेक व विष्णू सहस्रनाम संगीत गाथा पारायण, तुकाराम महाराज जीवनचारित्र कथा वाचन, सायंकाळी हरिपाठ व नामवंत कीर्तनकाराचे हरिकीर्तन, त्यानंतर महाप्रसाद व पुन्हा पहाटे 4 पर्यंत भजन असा दैनंदिन नित्यक्रम असतो. त्यामुळे संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध होऊन गेला आहे. आरोग्य सेवा देणारे हॉस्पिटल KTHM सोहम हॉस्पिटल नाशिक, सह्याद्री हॉस्पिटल नाशिक, श्री गुरुजी रुग्णालय नाशिक, अपोलो हॉस्पिटल नाशिक, SMBT हॉस्पिटल नाशिक, साईबाबा हॉस्पिटल नाशिक, MVP मेडिकल कॉलेज हॉस्पिटल नाशिक, मातोश्री हॉस्पिटल बाभुळगाव येवला. महाराष्ट्रातील नामवंत संस्थानांचे कार्यक्रमाच्या सदिच्छा भेटी. पहिल्या दिवशी संत शिरोमणी श्रीमंत सावता महाराज संस्था श्री क्षेत्र अरण तथा वंशज यांची सदिच्छा भेट. शुभ आशीर्वाद सावता महाराज वसेकर वंशज शुभदर्शन सोहळा. दुसऱ्या दिवशी संत श्री सोपानदेव महाराज संस्था सासवड येथे आदिशक्ती मुक्ताई संस्था कोथळी मुक्ताईनगर यांची सदिच्छा भेट व शुभ आशीर्वाद शुभदर्शन सोहळा. तिसऱ्या दिवशी श्री क्षेत्र भंडारा डोंगर संस्थान पुणे, श्री क्षेत्र भामचंद्र डोंगर संस्थान पुणे, श्री क्षेत्र घोरवडा डोंगर संस्थान पुणे यांची सदिच्छा भेट व शुभदर्शन सोहळा. चौथ्या दिवशी शंकर स्वामी संस्थान शिरूर आणि जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान तथा वंशज पंढरपूर शाखा शुभदर्शन सोहळा. 5व्या दिवशी संत श्री निवृत्ती महाराज संस्थान व परंपरागत पुजारी त्र्यंबकेश्वर तसेच भक्त शिरोमणी संत श्री नामदेव महाराज संस्थान व वंशज पंढरपूर यांची सदिच्छा भेट व शुभदर्शन सोहळा. गुरुवर्य छोटे माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली भरवस तालुका निफाड येथे वैकुंठगमन सोहळा समाप्तीकडे सरकत आहे. प्रशस्त जागा, मुबलक स्वयंसेवक, अचूक नियोजन, राखीव कार्यक्रमावर राबवले जाणारे हजारो होत आणि माऊलींचे मार्गदर्शन असल्याने या सोहळ्याची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे. त्यापेक्षा या सोहळ्याचे वेगळं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कृषी प्रदर्शन. 50पेक्षा जास्त कृषी निगडित व्यवसाय, अवजारे, बियाणे, शेतीपूरक वस्तूचे स्टॉल इथे बघायला मिळतात. नवनवीन उत्पादने, जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी स्वस्त दरात उपलब्ध आहे. विशेष म्हणजे उत्पादन ते शेतकरी असा थेट संपर्क असल्याने अगदी परवडणाऱ्या किमती शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनातून शेतीपूरक वस्तू खरेदी केल्या आहेत. या कृषी प्रदर्शनात 5व्या दिवसाअखेर 1.5 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी भेट दिल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. हे कृषी प्रदर्शन गुढीपाडव्याच्या दिवसापर्यंत सुरू राहणार असल्याचे, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भेट द्यावी असे व नाममात्र दरात वस्तूची खरेदी करावी, ही संधी पुन्हा उपलब्ध होणार नाही असे आवाहन केले आहे. तुकोबारांनी असं मागून आपल्याला मागता यावं, याच्याकरता अशी बुद्धी आपल्याला व्हावी, याच्याकरता सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवून सर्वांना नमस्कार करून प्रार्थना करतो. ज्ञानेश्वरी वाचा याच्याशिवाय अजून थोडं सरकायला गेला कार्यक्रम पत्रावरून खाली पडला. कमरेचा आडमोड माझा दृष्टांत संपला. त्याला दवाखान्यात न्यायला माझ्याजवळ आधी पुस्तक नाही. मला उशीर झाला. मरणाचा पडून मला काय करायचंय.
सोडून द्या. गाथ्याची ज्ञानेश्वरीची वाट दावी करी धरोनिया हे संतांचं ब्रीद आहे मला. म्हणून प्रार्थना करतो, विनंती करतो, इतक्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात. तुकोबारांच्या पादुका आज आपल्या जवळ. विनंती करू का एक सगळ्यांना? काही नाही महाराज, इथून उठताना तुकोबारायांच्या पादुकांना शब्द देऊन उठा की आमचा रोजचा दिवस थोडं तरी संत वाङ्मय वाचल्याशिवाय आम्ही संपवणार नाही. ऐकण्याचं भाग्य मला अजून प्राप्त झालं नाही माऊली, अजून नाही. प्रत्यक्ष फार ऐकलं नाही, पण ऐकलंय भरपूर. त्यामुळे कधी कधी रागावून बोलतात, चिडून बोलतात, पण तुकोबाराय तरी चिडत नाहीत का? नाथ महाराज काय माय गेली होती भोतापाशी म्हणत नाहीत का? किती सांगतो तरी नायकाची बटकीचे प्रार्थना करतो. 10 ओव्या वाचा, 5 अभंग वाचा, 10-15 मिनिटं रामकृष्ण हरी म्हणा. मी जास्त वेळ घेत नाही. अहो 15 मिनिटं सोडून उरलेले 23 तास 45 मिनिटं तुमच्या मालकीचे आहेत महाराज. त्याच्यात काय करावं हे सांगण्याचा आम्हाला अधिकार नाही कुणालाच. पण 15 मिनिटाची प्रार्थना करतो, याचना करतो, आपल्या चरणाला वारंवार विनंती करतो. कसंही करा, सकाळी नाही जमलं दुपारी, दुपारी नाही जमलं संध्याकाळी वाचा, नाही रात्री वाचा, झोपताना वाचा, आडवा पडून वाचा, पाय वर करून वाचा, हात वर करून वाचा, पण पाया पडतो तुमच्या ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. याच्याशिवाय काही खरं नाही. बरं, काहीही खरं नाही जीवनामध्ये, काही खरं नाही. आणि त्या लोकांना म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी किंबहुना सर्व सुखी एवढी प्रार्थना करूनही त्यांना आम्ही ग्रंथोपजीवी विशेष लोकी असं म्हणावं वाटलं. काय विशेषता आहे? कारण समाजाला दिशा देणारे हे ग्रंथोपजीवी. योग मला प्राप्त झाला. या निमित्ताने स्वतःला धन्यवाद देतो, स्वतःला धन्य समजतो. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि लाभलेला वादविस्तार सेवेत जरा गवळ्याचं काम नाही. प्राण दिलेत महाराज, त्यांनी प्राण दिलेत. गाथ्याच्या भजना करतात, ज्ञानेश्वरीच्या पारायण करतात, भजना करतात. प्राण पिढ्या गेल्या त्यांच्या. तो शुद्ध भाव अंतःकरणामध्ये घेऊन आता माऊली सेवितो हा रस वाटितो आणि का या नियमानं, या न्यायानं तुकोबारायांच्या उक्तीला स्वतःचा धर्म मानून आज महाराष्ट्रामध्ये फिरतायत. त्यांच्या विचाराची कदर करणं आपलं कर्तव्य आहे. त्यांच्या धडपडीला न्याय देणं आपलं कर्तव्य आहे. ज्या संत वाङ्मयाला उराशी बाळगून, उराशी धरून ते फिरतायत, समर्थांचं एक वचन आहे, देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, असं समर्थांनी म्हटलंय. तसं माऊलींच्या बाबतीत थोडे शब्द बदलतो. गाथा ज्ञानेश्वरी मस्तकी धरून माऊली महाराष्ट्रात हलकल्लोळ माजवत फिरली. अजून फिरतात, अजून फिरतात. कमरेचा हाडमोड माझा दृष्टांत संपला. त्याला दवाखान्यात न्यायला माझ्याजवळ आधी पुस्तक नाही. मला उशीर झाला. पडून मला काय करायचं? सोडून द्या. गाथ्याची ज्ञानेश्वरीची वाट दावी करी धरोनिया हे संतांचं ब्रीद आहे मला. म्हणून प्रार्थना करतो, विनंती करतो, इतक्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात. तुकोबारांच्या पादुका आज आपल्या जवळ. विनंती करू का एक सगळ्यांना? काही नाही महाराज, इथून उठताना तुकोबारायांच्या पादुकांना शब्द देऊन उठा की आमचा रोजचा दिवस थोडं तरी संत वाङ्मय वाचल्याशिवाय आम्ही संपवणार नाही. ऐकण्याचं भाग्य मला अजून प्राप्त झालं नाही माऊली,
अजून नाही, प्रत्यक्ष फार ऐकलं नाही, पण ऐकलंय भरपूर. त्यामुळे कधी कधी रागावून बोलतात, चिडून बोलतात, पण तुकोबाराय तरी चिडत नाहीत का? नाथ महाराज काय माय गेली होती भोतापाशी म्हणत नाहीत का? किती सांगतो तरी नाही का की बटकीचे प्रार्थना करतो. 10 ओव्या वाचा, 5 अभंग वाचा, 10-15 मिनिटं रामकृष्ण हरी म्हणा. मी जास्त वेळ घेत नाही. अहो 15 मिनिटं सोडून उरलेले 23 तास 45 मिनिटं तुमच्या मालकीचे आहेत महाराज. त्याच्यात काय करावं हे सांगण्याचा आम्हाला अधिकार नाही कुणालाच. पण 15 मिनिटाची प्रार्थना करतो, याचना करतो, आपल्या चरणाला वारंवार विनंती करतो. कसंही करा, सकाळी नाही जमलं दुपारी, दुपारी नाही जमलं संध्याकाळी वाचा, म्हणजे रात्री वाचा, झोपताना वाचा, आडवा पडून वाचा, पाय वर करून वाचा, हात वर करून वाचा, पण पाया पडतो तुमच्या ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. याच्याशिवाय काही खरं नाही. बरं, काहीही खरं नाही जीवनामध्ये, काही खरं नाही. आणि त्या लोकांना म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी किंबहुना सर्व सुखी एवढी प्रार्थना करूनही त्यांना आम्ही ग्रंथोपजीवी विशेष लोकी असं म्हणावं वाटतं. काय विशेषता आहे? कारण समाजाला दिशा देणारे हे ग्रंथोपजीवी. मला प्राप्त झाला या निमित्ताने स्वतःला धन्यवाद देतो, स्वतःला धन्य समजतो. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि लाभलेला वाढविस्तार सेवेत जरा गवळायचं काम नाही. प्राण दिलेत महाराज, त्यांनी प्राण दिलेत. गाथ्याच्या भजना करता, ज्ञानेश्वरीच्या पारायणा करता, भजना करता, प्राण पिढ्यानपिढ्या गेल्या त्यांच्या. तो शुद्ध भाव अंतःकरणामध्ये घेऊन आता माऊली सेवितो हा रस वाटितो आणि का या नियमानं, या न्यायानं तुकोबारायांच्या उक्तीला स्वतःचा धर्म मानून आज महाराष्ट्रामध्ये फिरतायत. त्यांच्या विचाराची कदर करणं आपलं कर्तव्य, त्यांच्या धडपडीला न्याय देणं आपलं कर्तव्य. ज्या संत वाङ्मयाला उराशी बाळगून, उराशी धरून ते फिरतायत. समर्थांचं एक वचन आहे, देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, असं समर्थांनी म्हटलंय. तसं माऊलींच्या बाबतीत थोडे शब्द बदलतो. गाथा ज्ञानेश्वरी मस्तकी धरून माऊली महाराष्ट्रात हलकल्लोळ माजवत फिरली. अजून फिरतात, अजून फिरतात. आणि त्या काळामध्ये एक मोठा संघर्ष आपल्याला करावा लागला. आपल्याला कल्पना आहे, सातत्याने कोरोनाचा काळ असो की इतर काळ असो, ज्या प्रकारचा अन्याय हे सरकार सामान्य जनतेवर करत होतं, ज्या प्रकारचा व्यवहार या सरकारचा आपल्याला पाहायला मिळत होता, ज्या प्रकारची वसुली या सरकारच्या माध्यमातून चालली होती, महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठं वसुली सरकार हे 2.5 वर्ष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्याच वेळी आपल्याला कल्पना आहे की ज्या प्रकारचं राजकारण होत होतं ते सहन न
झाल्यामुळे एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी निर्णय केला की आता या महाविकास आघाडीमध्ये मी राहू शकत नाही. श्रद्धेय बाळासाहेब ठाकरेंनी ज्या उद्देशाने शिवसेना स्थापन केली, केवळ खुर्ची करता त्या उद्देशाला त्या ठिकाणी काळीमा फासण्याचं काम चाललं असेल आणि केवळ पुत्राकरता अशा प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी होत असतील तर मी यांच्यासोबत कसा राहू असा विचार करून माननीय शिंदे साहेब हे शिवसेना घेऊन, संपूर्ण पक्ष घेऊन त्या ठिकाणून बाहेर पडले आणि आपण महायुतीचं सरकार पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये स्थापन केलं. हे सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्याला कल्पना आहे की आपण अतिशय धडाडीने कामं करत होतो, पण त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील काही वेगळं घडत होतं. त्याही ठिकाणी काही खतखत होती, काही अस्वस्थता होती. त्याही ठिकाणी लोकांचं मत होतं आणि विशेषतः अजितदादा पवारांचं मत होतं की आता जर आपल्याला विकासाकडे जायचं असेल तर या देशामध्ये नरेंद्र मोदीजींच्या शिवाय दुसरा कोणी विकास करू शकत नाही. देश आणि महाराष्ट्राकरता मोदीजींच्या समवेत जाणं हेच सर्वसामान्यांच्या भल्याकरता हा निर्णय असेल आणि म्हणून सातत्याने त्यांच्या माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आपणास विनंती, मार्गदर्शन करावं. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी, जय शिवाजी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज इंदापूर भारतीय जनता पार्टीच्या या महामेळाव्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते, ज्यांनी खऱ्या अर्थानं इंदापूर तालुक्याचा विकास केला आणि या तालुक्याचं चित्र बदललं, असे माजी मंत्री आमचे मित्र हर्षवर्धन पाटीलजी, श्री राहुलदादा कुल, वासुदेव नाना काळे, शरद जामदारजी, अविनाश घोलपजी, पृथ्वीराज जाचकजी, चंद्रराव अण्णा तावडे, जे.बी. अण्णा गावडे, स्नेहलताताई दगडे, युवा नेत्या आणि ज्यांनी या क्षेत्रात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उत्तम काम केलं त्या अंकिताताई पाटील, ॲडव्होकेट कृष्णाजी यादव, युवा नेते राजवर्धन पाटील, मारुतरावजी वनवे, नवनाथजी पडळकर, देवराजजी जाधव, रंजनजी तावरे, मुरलीधरजी निंबाळकर, तानाजीराव घोलप, आकाशजी कांबळे, माऊली चौरे, या ठिकाणी उपस्थित गजानन वागसे, माऊली बनकर, अतुल तेरखेडकर, शीतलताई साबळे, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर मी क्षमा मागतो, आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज खरं म्हणजे या ठिकाणी विशेष रूपानं आपली भेट घेण्याकरता मी आलो. आपल्या सर्वांना कल्पना आहे 2019 साली जनतेने महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीला पूर्ण बहुमत दिलं. दुर्दैवाने त्यावेळी आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये
छोटासा अपघात झाला. आमचे 25 वर्षाचे स्नेही असलेले हर्षवर्धनजी आमच्या आग्रह खातर 2019 साली भारतीय जनता पक्षामध्ये आले आणि भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली. वेळ कमी पडला, वेगळ्या प्रकारचं राजकारण झालं आणि अगदी 2000 मताने या ठिकाणी हर्षवर्धनजींना पराभव स्वीकारावा लागला. मनाला बोचणारा पराभव होता. आम्हाला सगळ्यांना पूर्ण अपेक्षा होती की हर्षवर्धनजी निवडून येतील, पण 2019 हे वर्षच अनपेक्षित घटनांचं वर्ष होतं. आपल्याला कल्पना आहे की पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर देखील आपल्यासोबत आणि विशेषतः जनतेच्या मतांसोबत, जनतेच्या मॅन्डेटसोबत एक षडयंत्र झालं आणि त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं सरकार हे स्थापन करण्यात आलं. जे लोक एकमेकाच्या विरोधात लढले होते त्या लोकांनी केवळ खुर्चीकरता, केवळ पदाकरता त्या ठिकाणी युती केली आणि युद्धोजींसारखा आमचा 25 वर्षाचा मित्र आणि मित्रपक्ष निव्वळ खुर्ची करता पवार साहेबांच्या सोबत गेला, काँग्रेस सोबत गेला आणि एक वेगळं सरकार त्या ठिकाणी तयार झालं. बंधू भगिनींनो, 2.5 वर्ष हे सरकार चाललं आणि त्या काळामध्ये एक मोठा संघर्ष आपल्याला करावा लागला. आपल्याला कल्पना आहे, सातत्याने कोरोनाचा काळ असो की इतर काळ असो, ज्या प्रकारचा अन्याय हे सरकार सामान्य जनतेवर करत होतं, ज्या प्रकारचा व्यवहार या सरकारचा आपल्याला पाहायला मिळत होता, ज्या प्रकारची वसुली या सरकारच्या माध्यमातून चालली होती, महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठं वसुली सरकार हे 2.5 वर्ष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्याच वेळी आपल्याला कल्पना आहे की ज्या प्रकारचं राजकारण होत होतं ते सहन न झाल्यामुळे एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी निर्णय केला की आता या महाविकास आघाडीमध्ये मी राहू शकत नाही. श्रद्धेय बाळासाहेब ठाकरेंनी ज्या उद्देशाने शिवसेना स्थापन केली, केवळ खुर्ची करता त्या उद्देशाला त्या ठिकाणी काळीमा फासण्याचं काम चाललं असेल आणि केवळ पुत्राकरता अशा प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी होत असतील तर मी यांच्यासोबत कसा राहू असा विचार करून माननीय शिंदे साहेब हे शिवसेना घेऊन, संपूर्ण पक्ष घेऊन त्या ठिकाणून बाहेर पडले आणि आपण महायुतीचं सरकार पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये स्थापन केलं. हे सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्याला कल्पना आहे की आपण अतिशय धडाडीने कामं करत होतो, पण त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील काही वेगळं घडत होतं. त्याही ठिकाणी काही खतखत होती, काही अस्वस्थता होती. त्याही ठिकाणी लोकांचं मत होतं आणि विशेषतः अजितदादा पवारांचं मत होतं की आता जर आपल्याला विकासाकडे जायचं असेल तर या देशामध्ये नरेंद्र मोदीजींच्या शिवाय दुसरा कोणी विकास करू शकत नाही. देश आणि महाराष्ट्राकरता अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.